नमस्कार. श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्व कलावंतांच्या वतीने आम्ही बाबासाहेबांच्या चरणी हे पुष्प अर्पण करतोय, त्यांच्याच शेलार खिंड या कादंबरीच्या अभिवाचनाचं. तेव्हा आपण सर्वजण शेलार खिंडचा आनंद अनुभवूया. ऐकूया श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शेलार खिंड. वाडग्याच्या दरडी पलीकडून कुणीतरी एक माणूस आपल्याला खुणावतोय असं त्याला अधुऱ्या उजेडात दिसलं. तो माणूस त्याला जवळ बोलावित होता. कुतूहलाने सर्जा दरडीजवळ गेला. त्या माणसानं खालच्या आवाजात म्हटलं, ओळखलंस का? म्या, अरे म्या बहिर्जी नाईक सर्जा. हा मुजरा धनी धनी घरामध्ये यावा ना, बाहेरच्या बाहेरच कसं? नग नग सर्जा, घरात नग. एक काम आहे, लई भारी काम आहे, महाराजांचं काम. महाराजांचं काम? सांगा सांगा धनी, आत्ता करतो. काय हुकूम आहे? सांगा धनी. हे तर नाही, गावाबाहेर सतीच्या वडाखाली ये लगू लाग. म्या मोर होतो, बिनबोबाट या. सर्जा लगोलग घरात आला. त्यानं डोळीला घाईघाईनं मुंडासं गुंडाळलं. दुधाची फेसाळती चरवी घेऊन गोठ्यातून घरात येत असलेल्या कस्तुराला त्यानं पाहिलं. तिनं हळूच पुसलं, राजा बाहेर चालला जणू. कुठं? विचारलंस का? माणसं बाहेर निघाली की कुठं निघाला म्हणून पुसू नये असं शास्त्र असतं. ठाव नाही होय तुला? येडी. बरं, कुठून जाऊन येणार? हा तिचा प्रश्न ऐकून सर्जा क्षणभर गोंधळला आणि हसला. तो थबकला, वळला आणि म्हणाला, लय शहाणी आहेस. दुधाची चरवी सर्जा पुढं धरत कस्तुरा म्हणाली, हां घ्या, प्या चड्डीशी. मग जा कुठं राजाच्या कामगिरीवर जायचंय तिथं. मला नका दूध, येळ नाही मला. दुधाला नाही म्हणून आहे, शास्त्र आहे ते. घ्या, प्या बेगी बेगी. शास्त्र? अवघा डोंबरीन झालीस बघ, बामणीनच व्हायचीस. घ्या बेगी बेगी, येळ नाही मला, बोंबील भाजायचंय. सर्जानं चरवी तोंडाला लावली. घटाघटा तो दूध प्यायला. त्याच्या ओठाच्या कडेनं दुधाचा ओघळ हनवटीवरून गळ्यावर आणि गळ्यावरून छातीवर घरंगळला. दूध पिताना त्याच्या ओठांची हालचाल मोठी गमतीदार होत होती. त्याच्या ओठांची हालचाल ती निरखत होती. तिला काहीसं आठवलं. ती मनातल्या मनात लाजली, गालातल्या गालात हसली. त्यानं रिकामी चरवी तिच्या हातात दिली आणि पालथ्या मुठीनं दुधाचा ओघळ पुसत तो बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ शेला धावत गेला. कस्तुरा त्याच्या पाठमोऱ्या अंधाऱ्या आकृतीकडे बघत राहिली आणि तिनं चरवीत डोकावून पाहिलं. ती दुधाचा निथाळा बोंडलभर साचला होता. तिनं इकडं तिकडं पाहिलं. मागं पुढं कोणी नाही असं पाहिलं आणि सर्जानं ओठ लावले होते तिथंच चरवीला तोंड लावून तो दुधाचा घोट घेतला आणि सासऱ्याचे शब्द तिच्या कानावर पडले. भरलं का पोट? तिचा म्हातारा सासरा हसत हसत पाठीमागून येत म्हणत होता. कस्तुरा अशी लाजली की चुलीकडे पळतच गेली. म्हातारा दाजी हसत हसत खोकत होता. त्याच्या हसण्यात त्याची म्हातारी आणि गौराक्काही सामील झाल्या होत्या. नांदवलीच्या मावळतीला गावाबाहेर सतीचा वड होता, असा ऐस पैस विस्तारलेला. पलीकडे सतीचं एक वृंदावन होतं. वडाखाली 2 घोडे उभे होते. थोड्या अंतरावर 2 व्यक्ती बसल्या होत्या. सर्जा वडाखाली आला. त्याच्या मागोमाग शेला कुत्रा होता. सर्जानं जवळ जाऊन त्या दोघांना मुजरा केला. बहिर्जींनी बारीक आवाजात म्हटलं, सर्जा ये, इथं बैस. राजगडाहून आलो तुला भेटाया. सर्जा बसला. हंबीरराव आणि बहिर्जी नाईक त्याच्याशी बोलू लागले. बहिर्जींनी म्हटलं, सर्जा, डाव महाराजांनी मांडलाय. काल सारी रात जागून महाराजांनी मनसुबा आखलाय.
यश पदरी यायलाच हवं सर्जा. कामगिरी करशील का? धनी, हे काही विचारणं झालं. सांगा तुमचा हुकूम. माझा हुकूम नाही, हुकूम महाराजांचा, देवाधर्माचा, भवानी आईचा. अवघड सवघड कसा बी असला तरी डाव खेळशील का? जी धनी, भवानी आईची शपथ, महाराजांच्या पायाची शपथ. हुकूम सांगा धनी. हा, वाईच अल्ल्याड पोरा. सर्जा जवळ सरकला. जीवाचा कान करून तो ऐकू लागला. बहिर्जी आणि हंबीरराव त्याच्याशी अगदी हळू आवाजात बोलत होते. डाव गर्जनगडाचा आणि अर्जनगडाचा बी हाय. गर्जनगडाचा किल्लेदार हाय बक्षी बहादूर. तुला ठाव आहे ना? जी धनी, ठाव आहे मला. बक्षी बहादूर कस्तुराला पकडण्यासाठी आणि पळवून नेण्यासाठी वखवकलेला तो लांडगा सर्जाला चांगलाच उरी सलत होता. आजपर्यंत 50दा हा वैरी सर्जाला स्वप्नात दिसला होता. कस्तुरा तर त्याची आठवण निघाली की कावरी बावरी होत असे. बहिर्जी अत्यंत हळू पुटपुट्या आवाजात सर्जाशी बोलत होते. सर्जा, हा बक्षी बहादूर लवकरच दिल्ली पल्ल्याडच्या हिंदुस्थानात सुभेदारीच्या हुद्द्यावर जायचं आहे. बादशाहचा त्याला हुकूम आलाय. आम्हाला पक्क्या खबरी मिळाल्यात. सर्जा, ह्यो बक्षी बहादूर हा आपल्या मावळच्या लेकी सुनांची आबरू लुटून सुखरूप माघारात चाललाय. त्याच्या पापाचा जाप पुसणारा कोण आहे का? मी आहे ना धनी. मला सांगा, काय करू म्या? सांगा मला धनी. अरे, कामगिरी तुझी एकल्याची नाही. डाव अवघाड तुझ्या एकी नाही पुरा व्हायचा. वाईच तिढा डाव आहे. तुला वाघ आहे सर्जा. तुला काय बी अवघड नाही बघ. पण डावच असा तिढ्याचा आहे की तुला मदतीला माणूस घ्याया हवं संती. जी वय धनी, घेतो की. किती गडी संगतीला घेऊ? अरे, गडी योग बी नग. गड्याच्यानं डाव नाही साधणार. हा म्हणजे धनी, कोड उलगड ना मला. सरच्या, ह्यो डाव जितायची हिंमत 10,000 गड्यात नाही. ती तुझ्या मंदी आणि तुझ्या लक्ष्मी मंदी 10 डाव हाय बघ गड्या. माझ्या लक्ष्मी मंदी? वय वय वय. अरे, तुमच्या दोघांचं बळ सौता महाराजांनी हिरले. राजगडा खाल्ला भवानी आईच्या जत्रत. त्या मुश्याच्या राती सौता महाराजांनी हिरलं. पण सर्जाच्या डोळ्यांपुढे क्षणात त्या दीपमाळांना बांधलेला दोर, त्यावरून चालत जाणारी कस्तुरा, ती तोबा गर्दी, त्या मशाली, ते चांदीचं कडं आणि सारच तरळून गेलं. त्या गर्दीतच महाराज स्वतः रूप पालटून बसले होते म्हणे. एक क्षणभर सर्जा त्या जत्रेत हरवला. त्याला भानावर आणि बहिर्जी नाईक उद्गारले. सर्जा, जी धनी, सांगा सांगा डाव. इथं नाही. डाव सांगतो गर्जनगडाच्या पायथ्याशी, शेलारखिंडीच्या तोंडाशी. सर्जा, तो जा माघारा. भाकर तुकडा खा. आम्ही इथंच थांबतो. तो घरच्यांना सांगून ये की वाईच वखूत लागल घरला माघारी यायला. चा, एकलाच ये. घोड्यानिशी ये. ह. सर्जाच्या मुखावर विलक्षण आनंद आणि अमाप उत्साह दाटून आला होता. तो उठला, पण लगेच त्याने बहिर्जींना अलगद पुसलं. जी धनी, तुमचा भाकर तुकडा? अरे पोरा, हाय आमच्या संगती. सर्जा माघारी फिरला. तो झपाट्यानं निघाला. अतिशय उत्सुकता त्याच्या मनात दाटली होती. तो तंद्रीत आणि उत्साहात चालत होता. मागोमाग शेला धावत होता. सर्जाच्या मनात धाकधूक एकच होती की महाराजांच्या कामगिरीत आपली कस्तुरा आपल्याला साथ देईल का नाही. ती बिचकेल का, घाबरेल का? कामगिरी नेमकी काय असेल
10,000 गड्यांना जमणार नाही अशी कोणती करामत आपल्या वाट्याला येणार आहे. विचारांच्या तंद्रीत सर्जा घरी आला. तो घाईघाईनं चुली पुढे जात आईला म्हणाला, आहे माझी थाळी कर बिगी बिगी. तुळवटाला टांगलेल्या जाळीतून कांदे काढत काढत कस्तुरा उभी होती. ती मिश्किलपणे पुटपुटली. बिगी बिगी? इतक्या घाईघाई राजाच्या कुठल्या मोहिमेवर निघालात सरदार? गर्जनगडाच्या राजाचा हुकूम आलाय. सर्जा हळूच पुटपुटला. हे ऐकताच कस्तुरा चपापलीच. तिच्या मुखावर कुतूहल गोळा झालं. तिनं अगदी आतल्या आवाजात पुसलं, म्हणजे कसली मोहीम? जरा तकडं चल. परसदरीच्या वाडग्यात सर्जा गेला. मागोमाग कस्तुरा गेली. अगदी हळू आवाजात त्यानं तिला इतकंच सांगितलं, कस्तुरी, तुझ्या माझ्या वाट्याला राजा काहीतरी कामगिरी सांगणार आहे. बहिर्जी नाईक आल्या ती. सतीच्या वडाखाली अंधारात थांबल्या ती. आता रात्रीच शेलार खिंडीत जायचंय त्यांच्या संघ. म्या येणार धनी, मला न्यावा. न्यायचंच, पण आत्ता नाही. मला आत्ता एकल्याला बोलावलंय नायकाने. कसली कामगिरी आहे धनी? लय अवघड? मला बिठाव नाही. गर्जनगडाखाली केल्यावर ते मला सांगणार आहेत. कस्तुरे, घोड्याला खोगीर घाल. मी भाकर खातो. आटप बिकी बिकी. आपल्या राजाची कामगिरी आहे. लई लई भाग्यवंत आपण. सर्जा भाकर खायला बसला. जेवता जेवता त्यानं आईला, लखाला आणि गौराला इतकंच सांगितलं, म्यावय जाऊन येतो बरं काय. राजगडावरली राजाची माणसं आहेत संगतीला. दाराबाहेर अंगणात कस्तुरानं घोड्यावर खोगीर चढवलं. तिनं त्याला थोपटलं. त्याच्या मानेभोवती हातांची मिठी घालत आणि त्याच्या मानेवर मान ठेवत ती पुटपुटली, मोगऱ्या, स्वारीला जपून घेऊन जा. जपून माघारी आण. स्वारीला तुझ्या भरोश्यावर मी पाठवतोय. मोगरा खिंकाळला. कस्तुरानं त्याला मायेनं कुरवाळलं. कस्तुरा आनंदावली, पण किंचित बेचैनी होती. कारण सर्जा जाणार होता शेलार खिंडीत, गर्जनगडाखाली. गर्जनगडावर होता तो हैवान बक्षी बहादूर, चंद्रभान सिंह दुर्जय साल बक्षी बहादूर. सर्जा निघाला. तेवढ्यात कस्तुरा म्हणाली, धनी, थांबावायच. कस्तुरा पळत पळत आत गेली आणि पळत पळत परत आली आणि हळूच म्हणाली, धनी, वाईचा आ करा. सर्जानं आ केला. तिनं लहानशा सुपारी एवढं काहीतरी त्याच्या तोंडात घातलं. तो गुळाचा खडा होता. हे बघत होता फक्त शेला. सर्जानं हसून तिच्याकडे पाहिलं आणि मानेनच येतो म्हणून खुणावत त्यानं घोड्याला टाच मारली. तो दिसेनासा होईपर्यंत त्याच्याकडे बघत राहिली कस्तुरा आणि शेला. घोड्यांच्या टापांचा आवाज विरत गेला. सतीच्या वडाखाली बहिर्जी नाईक आणि हंबीरराव वाट बघत होते. घोड्याच्या टापा वाजल्या. सर्जा आला. बहिर्जी आणि हंबीरराव आपापल्या घोड्यांवर स्वार झाले. अंधारात तिन्ही घोडे दौडत दौडत निघाले पवन मावळाच्या दिशेनं, शेलार खिंडीच्या दिशेनं, अर्जन गर्जन गडांच्या दिशेनं. रात्र अंधारी होती. सर्जाला आज काही वेगळीच हिरिरी आली होती. आपण आज रोजच्या पेक्षा विलक्षण जीवन जगतोय हे त्याला जाणवत होतं. रोजचं जगणं आपल्या केवळ पोटासाठी आणि घरादारासाठी असतं. आत्ताचं जगणं आपल्या राजासाठी आहे, देवासाठी आहे, धर्मासाठी आहे असं त्याला वाटत होतं. तो स्वतःवर आणि नशिबावर विलक्षण खुश झाला. वाटा माहितीतल्या होत्या. घोडे दौडत होते. अंधारात झाडी हरणासारखी मागे पळत होती. डोंगर हत्तीसारखे मागे मागे जात होते. 2 तासांच्या दौडीनंतर हळूहळू समोर आभाळाशी दिसू लागले अर्जनगड, गर्जनगड आणि त्याच्या मधोमध असलेली शेलार खिंड. तिथं जायचं होतं. तिथं गेल्यावर बहिर्जी नाईक आणि हंबीरराव मोहिते सर्जाला महाराजांची कामगिरी सांगणार होते. सर्जा अतिशय उत्सुक झाला होता. पण त्याला ही सुद्धा कल्पना होती की थोड्याच वेळात मुघलाईची हद्द लागणार आहे. वैऱ्याचं राज्य आहे. पाऊल सावधपणानं टाकलं पाहिजे. अंधार आहे, झाडी आहे, आडोसे आहेत, कपारे आहेत, दर्या आहेत,
पण वैर्यालाही डोळे हजार आहेत. कुठून कशी त्याची नजर आपल्यावर पडेल आणि घात होईल याचा काय नाही. तिघांचे घोडे टापा टाकत होते. कुणीही बोलत नव्हतं. थोड्याच चालीनंतर आडवी आली पवना नदी. पाणी अगदी बेताचं होतं. खडक अगदी उघडे पडले होते. नदीच्या पहिल्या तीरावर मुघलांची हद्द सुरू होत होती. सुन्न शांततेत पवनेच्या पाण्याची खळखळ स्पष्ट ऐकू येत होती. तिघांचेही घोडे थांबले. बहिर्जींचा घोडा उंच दरडीवर नदीच्या पात्रात उतरला. मागोमाग दोन्ही घोडे चालू लागले. उघड्या खडकावर त्यांच्या टापा टचक टचक वाजत होत्या आणि पाण्यात चुबुक चुबुक आवाज येत होता. घोडे पात्रातून पहिल्या तीरावर गेले आणि सरळ वाट सोडून लगेच आडवाटेत शिरले. बहिर्जींनी ऐन घनदाट जंगलात घोडा घातला. त्यांच्या मागोमाग हंबीरराव, त्यांच्या मागोमाग सर्जा. बहिर्जींना साऱ्या आडवाटा चोरवाटा टिकपून माहिती होत्या. कोणत्या वाटा धोक्याच्या आणि कोणत्या बिन धोक्याच्या हे त्यांना अचूक माहिती असायचं. कोणत्या नदीला डोह कुठं आहे, उतार कुठं आहेत, नावा कुठं चालतात, नावाडी कोण आहेत, नदीत सुसरी आहेत का, वगैरे वगैरे साडून सारा मोक्षपट त्यांना पाठ होता. गर्द जंगलातल्या अचूक पण अतिशय अरुंद वाटेनं ते 3 घोडेस्वार चालले होते. क्षणाक्षणानं गर्जनगड जवळ येत होता. झाडाझुडपांच्या मधल्या फटीतून गड दिसून जात होता. असं जवळजवळ 1.5 कोस अंतर गेल्यावर बहिर्जींनी घोडा थांबवला. ते उतरले. तिन्ही घोडी तिथंच झाडांना बांधून ते तिघं झुडपातून जाणाऱ्या पाय वाटेनं चालू लागली. ती रानवाट एरवी दिवसा सुद्धा कोणाला उमगली नसती. खांद्या फांद्यातून वाकत झुकत तर कुठं कुठं सरपटत ते चालले होते. अंधारात काहीही दिसत नव्हतं. मधूनच एखादी काटेरी डहाळी अंगाला ओरबाडून जात होती. पावलं पाचवळ्यावर पडतायत की साप विंचवांवर पडतायत हेही समजत नव्हतं. कुणाला त्याचं भानही नव्हतं. नजरा वटारून दबत दबत चाललेल्या वाघासारखे ते तिघं चालले होते. आणि अगदी अचानक ते शेलार खिंडीच्या तोंडावर येऊन पोचले. दोन्ही बाजूंना अर्जन गर्जन गड, मधोमध शेलार खिंड. खिंडीतून पलीकडचं आभाळ दिसत होतं आणि खिंडीवर दौलत बुर्जापासून हिम्मत बुर्जापर्यंत बांधलेला आडवा दोर दिसत होता. जणू आभाळाला चीर गेली होती. दोन्ही बुर्जांवर एक एक मशाल जळत होती. बहिर्जी, हंबीरराव आणि सर्जा करवंदीच्या जाळीत बेडकांसारखे कितीतरी वेळ दबा धरून बसले. उंचावर दिसणारी शेलार खिंड, बुरुज आणि दोर न्याहाळू लागले. बहिर्जी नाईक अगदी खालच्या आवाजात सर्जाशी बोलू लागले. सर्जा, त्यो दोर बघ. 2 बुर्जांच्या मधला दोराचा पल्ला बघ. दोर खालून किती उंच आहे ते बघ. निहार बघ. बघितला त्यांनी, लय उंच आहे. सर्जा, दोर जितका उंचावर आहे तेवढाच दोराचा आडवा पल्ला बी आहे. उमगलं का? जी धनी, पर नीट उमगलं नाही. हा सर्जा गड्या, यो बघ. हा, खिंडीच्या तळापासून बुर्जापाशी तोफेच्या तोंडापावतर हा, जेवढा उभा पल्ला आहे तेवढा दोराचा आडवा पल्ला आहे. हा. या बुर्जावरल्या तोफेपासून त्या बुर्जावरल्या तोफेपावतर अंदाज बघ नजरेला येतोय का? हा, जी जी धनी, उमगलं. उभा नाडवा पल्ला सारखाच दिसतोय बघा. अंगाची आणि वाईच निहार बघ. तुला दिसल की दोन्ही बुर्जावरल्या 12 गजी तोफा बुर्जाबाहेर 10-12 हात तोंड काढून बसवली आहेत. हा, आणि त्यांच्या गळ्याशी दोर बांधला आहे. जी वय धनी, तसंच आहे. आता आपला डाव ऐक. नमस्कार. आपली कला, संस्कृती, इतिहास, साहित्य या सर्वाला वाहिलेले असे अनेक व्हिडिओज आमच्या या चॅनलवर उपलब्ध आहेत.
हे तुम्हाला कधीही कुठेही बघायचे असतील तर काय करायला हवं हे माहितीच आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बेलवलकर हाऊसिंगचा यूट्यूब चॅनल. नमस्कार.